मंचावर सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व इथं उपस्थित माझी मायबाप जनता, आज या ठिकाणी आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान यांच्या अंतर्गत तसेच पहल नर्चरिंग लाईन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे की आज या ठिकाणी अनेक गोष्टींचा शुभारंभ या ठिकाणी आज आपण केलेला आहे। सौर ऊर्जा अभ्यासिका असेल, घंटागाडी असेल, तसेच ब्युटी पार्लर आणि टेलरिंगचा कोर्स, या सगळ्याचं उद्घाटन म्हणजे आज एक कशेळेगाव म्हणजे एक टर्निंग पॉईंटला आहे असं वाटतं की मुलं जास्त वेळ काही गोष्टी त्यांना उपलब्ध होत नाहीत, पुस्तकं वगैरे त्यांना बाहेर जावं लागतं, तर ते एक प्रत्येक गावात किंवा एक तालुक्याच्या कुठेतरी अंतरांवर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे जेणेकरून आपली मुलं कुठेतरी बाहेर जायला नको। त्या दृष्टिकोनातून कशेळे गावामध्ये जर हे सुरू झाले तर नक्कीच आज प्रत्येक ठिकाणी या गोष्टी छोट्या काही प्रमाणात सुरू झाल्या तर नक्कीच काही भागातल्या मुलांना बाहेर न जाता तिथे अभ्यास करता येईल आणि मोबाईलपासून आपली मुलं कुठेतरी दूर असतील। तर इथल्या प्रत्येक मुलांनी याचा नक्कीच हा एक उपक्रम जो चालू केला त्याच्यात सहभागी होऊन त्यांचं उज्ज्वल भविष्याचं एक त्यांनी वाटचाल कुठेतरी चांगल्या रीतीने करावी। तसेच आपल्या इथं महिला वर्ग जो आहे त्यांनी पार्लर असेल आणि टेलरिंग असेल तर जे त्यांना कुठेतरी एक व्यवसायाचा एक मार्ग या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि घंटागाडी जी आहे ती कचऱ्यासाठी जी आणलेली आहे, मला वाटतं आधी पण तुमच्याकडे एक गाडी होती, तर नक्कीच त्याचा गावकऱ्यांनी तो एक चांगला। कर्जत तालुक्यातील कशेळे येथे 30 मार्च रोजी ग्रामपंचायत कशेळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान अंतर्गत घंटागाडी अनावरण, महात्मा फुले सौर अभ्यासिका, शिवणकाम, ब्युटी पार्लर या प्रशिक्षणाचे लोकार्पण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्जत पंचायत समिती सभापती नमिता सुधाकर खारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले असून यावेळी उपसभापती चित्रा जगदीश ठाकरे, रायगड जिल्हा परिषद सदस्या वर्षा दोरे शेळके, कर्जत पंचायत समिती सदस्या कविता भरत पादीर ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे विशेष अतिथी पाहुणे माजी कर्जत पंचायत समिती सदस्या सुरेखा अरुण हरपुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्ष कर्जत रंजना धुळे, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, गट शिक्षण अधिकारी अनंत खैर, विस्तार अधिकारी विजयसिंह राजपूत, कशेळे गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, महिला वर्ग इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम खंडागळे यांनी केले। सभापती नमिता खारे, उपसभापती चित्रा ठाकरे यांच्या हस्ते महात्मा फुले सौर अभ्यासिका फीत कापून अनावरण करण्यात आले। चित्रा ठाकरे यांच्या हस्ते शिवणकला व ब्युटी पार्लर प्रशिक्षण साहित्याचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हा परिषद सदस्या वर्षा दोरे शेळके यांच्या हस्ते घंटागाडी अनावरण करण्यात आले। महात्मा फुले सौर अभ्यासिका कशेळे ग्रामस्थ यांनी लोकवर्गणी जमा करून पुस्तके आणण्यात आली आहेत। कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रशासक तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती उज्ज्वला भोसले यांनी केली। महाराष्ट्र शासनाचे 6 ऑगस्ट 2025 रोजीचे शासन निर्णयानुसार या अभियानात कर्जत तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला असून कशेळे ग्रामपंचायतीने 1 एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत अभियानातील 8 घटकावर केलेल्या कामकाजाचे मुख्य मापन 10 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत होणार असल्याबाबत उज्ज्वला भोसले यांनी सांगितले। कर्जत पंचायत समिती सभापती नमिता खारे यांनी ग्रामपंचायतीत राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजना स्पर्धा परीक्षासाठी अभ्यासिकाचे कौतुक केले। तसेच सदरचा उपक्रम तालुक्यातच नव्हे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले। उदय पाटील समाजसेवक कशेळे यांनी ग्रामपंचायतमधील लोकसहभाग व नाविन्यपूर्ण बाबीमुळे कशेळे गावाचे नाव पंचक्रोशीत मोठे होत असल्याचे सांगितले।